चाकरमान्यांची घरी जाण्याची संध्याकाळची घाई, त्यातच सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि बस स्थानक परिसरातील वाहनांची गर्दी यामुळे कागल शहरात सायंकाळी जवळपास पाऊण तास वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली। काही सजग तरुणांनी तत्परता दाखवत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या प्रयत्नांमुळे काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली। पुणे-बेंगलोर महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक काही ठिकाणी सेवा रस्त्यावर वळवली आहे। तसंच महामार्गावरील नाके चुकवण्यासाठी निढोरी मार्गे जाणारी अवजड वाहनं कागल शहरातून पुढे नेली जात आहेत। यामुळे बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे। त्यात शुक्रवारी झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून 60 फूट लांबीचे कंटेनर शहरातून मुरगुड नाक्याकडे जाताना बस स्थानका शेजारील भुयारी मार्गात अडकतात। त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन शहरातून बाहेर पडणाऱ्या आणि शहरात येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागतात। विशेषतः दुपारनंतर वाहतुकीची कोंडी होण्याचं प्रमाण वाढत चाललंय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी संयम बाळगणं, पोलिसांनी योग्य ती वाहतूक व्यवस्था करणं आणि अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेशावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे। नागरिकांनीही नियम पालन करून प्रशासनाला सहकार्य केल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो।